वाघमारे आणि मार्केटिंग दोघांचं असतं. ओबीसी आणि भटके होतं यांचं आरक्षण अबाधित राहावं आणि इतर कोणाला आरक्षण देऊ नये अशी असणारी जी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी सर्व उपोषण या ठिकाणी सुरुवात केले. गप्पा मारता मारता मी आता असताना त्यांच्याशी बोलतो की उपोषण चालू राहिले. पाणी हे आपण सर्व पीत राहिलं पाहिजे. पाणी ते पीत राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. खरं म्हटलं तर शासनाने या प्रश्नाकडे असलेल्या गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्याला मला जी काही माहिती मिळते त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवेदन देणं चाललेलं आहे, आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा काढण्याची तयारीमध्ये आहेत अशी परिस्थिती. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा राहिला पाहिजे या दृष्टीने ती पावलं टाकली पाहिजे ती शासनाकडून मला सर्व पडताना त्या ठिकाणी दिसत नाही. अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे. शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असणारा समज त्या ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा दिलेली आहे. ही परिस्थिती सुटत आहे. बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये भर घालते. आपल्याला थोडंफार जगण्याचं असणारं साधन मिळालेलं आहे, शाश्वत मिळालेली आहे. त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता ही भटक्या विमुक्त ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असताना हात घातली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जे राजकीय पक्ष आहेत आणि ते राजकीय पक्षांचे नेते जे आहेत त्यांना भूमिका घ्यायला आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असं त्या ठिकाणी मागतो. पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका जी अगोदरच जाहीर केलेली आहे. ओबीसीचं असणारं आरक्षणाचं दार हे वेगळंच असलं पाहिजे. ते निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यावेळेस झाला होता, निकाली लागला. मंडल कमिशन हे असताना 80 साली आलं होतं. आज आपण असताना 2024 मध्ये आलो. 44 वर्ष होऊन गेलेली आहे. समाजामध्ये चढ उतार हा होत असतो तेव्हा नवा कुठला तरी वर्ग निर्माण होतो की ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने असणारा मदत करायची याचा सुद्धा शासनाचा स्वतःचा अधिकार. पण एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे तिच्यामध्ये आपण असं गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणातरी घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारा सलोखा जो असतो बिघडला जातो आणि
ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन, तणाव हा असं त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाला अशी परिस्थिती आहे. शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एक मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये आणि शासनाने ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावं. शासन लक्ष घालील अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. पक्षाच्या वतीने ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच असलं पाहिजे हे भूमिका पुन्हा बाहेर येतो तेव्हा विचार हे कूलर चालू करा. आलो 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 जायच्या विषय हा अच्छा लाईट लागलेलं आहे. ते मी अगोदरही म्हणालो होतो आणि त्यावेळेस म्हणालो होतो की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असणारं जे आरक्षण आहे टिकवून घ्यायचं असेल तर त्यांचंही ताट वेगळं असलं पाहिजे. हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि त्याच्यावरचे असणारा दोन आणि त्याच्यावरचे असणारे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसीनं फसवावं आणि ना मराठा समाजाला फसवावं. सरकार असेल, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, दोन्ही समाजाच्या भावनेशी खेळत आहे आणि राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? दिसतंय ना त्याच्यामध्ये. जे मागच्याच निवडणुकीमध्ये मी असणारं सजेशन असं माझं सुचवावं असं होतं की राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सलोखा असताना कायम राहतो. राजकीय सत्ता ही जर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असताना काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली तर मग सामाजिक सलोखा बिघडायला सुरुवात होतो हे आपण आता पाहतो. मराठा आणि ओबीसी म्हणजे हा वाद होऊ नये आणि दोघांनाही आरक्षण मिळावं यामध्ये सुवर्ण मध्य काय असू शकतं? बीजेपी असताना हा सुवर्ण मध्य काढायला तयार आहे का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघेही असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्याची मानसिकता आहे का? तर मी असं म्हणेन नाही. दोघांनाही एकमेकांची भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे. त्याला कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवले गेलं पाहिजे. पक्षाची सत्ता घ्यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होती. हा मला वाटतं मूलभूत फरक आहे तो आपण असताना लक्षात घेतला पाहिजे. ही जी सध्या आंदोलनं सुरू आहेत म्हणजे जरंगे पाटलांचं आंदोलन झालं किंवा ओबीसी एकत्र झाला त्याचा राजकीय फायदा सुद्धा महाविकास आघाडीला झाला आहे. त्याचा फटका भाजपलाही नागरिक तुम्हालाही बसला. ते माझ्या मागच्या निवडणुकीचं बोलत असाल तर मागच्या निवडणुकीचं असताना जरांगे पाटील आणि ओबीसी दोघंही आपण बघितलं तर संविधान वाचलं तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार. तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला. आता कोण थांबू शकतं, आम्ही की महाविकास आघाडी? जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे गेलाही वस्तू. लक्ष्मण हाके बोलताना म्हणाले की जर भाजपचा डीएनए ओबीसी असता तर ते आतापर्यंत त्यांची दखल घ्यायला आले असते. ते म्हणून मी असे म्हणालो की बेसिकली भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असणारा जनसंघ
त्याच्या अगोदरचा असणारा हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी RSS यांनी संविधानामध्ये आरक्षण याचं अंतर्भूत असणारा जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूळ गाभा आहे असं त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा त्यावेळेस हिंदू महासभा आणि RSS या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता कामा नये ही ठामपणे भूमिका घेतली. तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की 400 पार संविधान बदला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने. हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दादा या आंदोलनामुळं अनेक बड्या नेत्यांची गोची झालेली आहे. कारण बडे नेते एका आंदोलनाला धावत आले मात्र या ठिकाणी ओबीसीच्या स्टेजवर कधी यायला तयार नाही आणि लोकसभेचे निकाल बघता तर जास्त अलर्ट झालेत राजकीय नेते. इथं गेलं तर फायदा होईल का तिथं गेलं तर फायदा होईल याची गणित मांडली जात आहेत दोन्ही आंदोलनात. ते मी मगाशी म्हणत होता की त्याच्यामध्ये की कुटुंबाची सत्ता की सार्वत्रिक सत्ता या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता. मी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तिथे असताना भेटलो होतो कारण मलाही दिसत होतं की कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असताना परिवर्तनाची चळवळी जी आहे याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इतिहासात आपल्याला कुटुंबशाहीच वाढली असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे ज्याला कुटुंबशाही पाहिजे तो या आंदोलनाला ते सहानुभूती दाखवणार नाही भेटही देणार नाही अशी परिस्थिती आहे. आता मी बोलल्यामुळे उद्या कदाचित लाईन लागली तर आश्चर्य मानून. आरक्षणाचा प्रश्न म्हणजे ओबीसीचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे पण तुमचं मराठा आरक्षणाला सुद्धा पाठिंबा आहे. ते मी असं सरळ म्हणतोय की बेसिकली एक लक्षात घ्या की इथे जो चढ उतार चाललेला आहे म्हणजे इतिहासाला जे आपण म्हणतोय की बाबा जात गणनेला विरोध का. एका बाजूला जात गणनेचा भाग जे आहे काही जण म्हणतात की आम्हाला आमची संख्या कळेल हे बरोबर पण दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य झाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 इयर्स प्लॅन या कालावधीमध्ये जो काही आर्थिक आणि इंडस्ट्रियल बदल झाला त्या आर्थिक आणि इंडस्ट्रियल बदलामुळे आलुतेदार आणि बलुतेदार हा विशेष करून एक आर्थिक युनिट होतं आणि ते त्याच्यावरती जगत होतं. आधुनिकरणाच्या नावाखाली आणि औद्योगिकरणाच्या नावाखाली झालं काय ते आलुतेदार बलुतेदाराचा जे उद्योग होता तो गावागावामधला होता. तो गावागावामधला न राहता एका फॅक्टरीचा मालक झाला. त्याच्यामुळे त्या समूहांचं काय झालं ते जगले ते तरले त्यांनी नवीन व्यवसाय घेतला की त्यांचा जेनोसाइड झाला आर्थिक जेनोसाइड झाला. माझ्या माहितीप्रमाणे असणारं अनेक आलुतेदार बलुतेदारांच्या जेनोसाइड झालेला आहे. त्यांचा तर तुम्हाला कोणीच मिळत नाही. जे लहान लहान समूह आहे त्या लहान लहान समूहामध्ये शोधायला जरी आपण गेलो तर एकही माणूस त्या समाजातला दिसत नाही. याचाच अर्थ तो समाज नाही नष्ट झाला अशी परिस्थिती आहे आणि त्याच्या भीतीपोटी असणारा जे कास्ट सेन्सस होत नाही त्याचाच भाग मी असताना मानतो या ठिकाणी की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला या नव्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही अजून कोणाला डिस्प्लेस केलेला आहे. ते डिस्प्लेस केलेला वर्ग हा तुम्हाला प्रत्येक वेळेस शोधावा लागेल आणि प्रत्येक वेळेस शोधून देशामध्ये अशांतता होऊ नये म्हणून त्याला प्रोटेक्शनचा नवा मार्ग तुम्हाला द्यावे लागतील अशी परिस्थिती आहे.
सुमन हाकेंनी फार गंभीर आरोप केला, सगळ्यांनाच विचार करण्यासारखा आहे की आता आरक्षणाचं जे काही चाललंय हा घटनेशी द्रोह आहे. आणि दुसरं की आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, आता महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाही, तो प्रतिगामी झाला आहे. तुम्हाला वाटतं कुटुंबशाही आली म्हणजे प्रतिगामीच झाला. सगळी चोरीची व्याख्या तरी विशेष राजकीय हेतू साध्य करण्यासाठी जमाव एकत्रित आणणं किंवा त्याबाबत काही संभ्रम आहे का, काय त्याची फॅक्ट काय आहे, त्याची संवैधानिक अधिकार? ते माझं म्हणणं असं आहे की एकतर नेमकं मी असं इव्हन जनाली पाटील यांच्याशी बोलत असताना सुद्धा हे जे सगळे सोयरे तुम्ही म्हणताय याची म्हटलं तर व्याख्या एकतर तुम्ही करून दिली पाहिजे किंवा नाही तर कोणाला तरी करून द्यायला पाहिजे त्या ठिकाणी. की जोपर्यंत व्याख्या होत नाही तोपर्यंत नेमकं काय आहे त्याच्यातलं कळत नाही. म्हणजे त्याच्यातली डिफिकल्टी मी असं सांगतो की सगळ्यात पहिलं सामाजिक सुविधा सोडून द्या, पण हा जो इंडस्ट्रियल क्लास आहे सगळा, हा पहिल्यांदा इंडस्ट्रियल क्लास हा विरोधात उभा आहे. कारण आज कशी आहे की कुटुंबाची व्याख्या ही कायद्याने शब्दबद्ध केली. तुम्ही त्या कुटुंबाची व्याख्या ज्यावेळेस वाढवणार असाल त्यावेळेस 90% लोकांच्या हातामध्ये काहीच नाही. पण हा जो इंडस्ट्रियल क्लास जो आहे त्या इंडस्ट्रियल क्लास मध्ये कुटुंबाच्या बाहेरची माणसं ज्यावेळेस तुम्ही यायला बघा त्यावेळेस तो म्हणे मी सुद्धा याच्यातला मालक आहे, मलाही माझा मालकी हक्क पाहिजे. किंवा सगळ्यात मोठा विरोध जो आहे तो विरोध इथला मी असं मानतोय की इंडस्ट्रियल क्लास जो आहे त्या इंडस्ट्रियल क्लास मधनं येईल. याचं कारण तो असं म्हणतो की कुटुंब याची व्याख्या कायद्याने केली, पार्लमेंटने केली, संविधानाने केली आणि ती आता समाजामध्ये रूढ झाली आहे. तर बदलायला त्यांचा असताना विरोध राहील असं त्या ठिकाणी मानतो. फटका तुम्हाला व्यक्तिगत बसला लोकसभेमध्ये असं वाटतं? जरांगीच्या व्यासपीठावर जाण्यामुळे काही तोटा झाला नाही का नाही. तुम्हाला नाही का असं वाटलं की ते ओबीसीच्या मी माझं पडण्याचं कारण असं जर विचारलं तर माझ्या इथला जो मुस्लिम होता तो 100% काँग्रेसकडे गेला. आता 100% काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी पडलो. मला जी ओबीसीची मतं आणि सगळी मागासवर्गीय असं जर म्हटलं ती जी मतं मला 3.5 लाख मिळतात ती 3.5 लाख मतं यावेळेस मिळाली. काँग्रेसला जी 3.5 लाख मतं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये 2 लाख मतं जी असणारी मुस्लिम समाजाची आहे ती माझ्याकडे जर आली असते तरी 3+. आता गावागावामध्ये ओबीसी आणि मराठा तणावाचं वातावरण आहे. तुम्हाला काय वाटतं शरद पवारांची भूमिका किती महत्वाची आत्ताच्या परिस्थितीमध्ये? मी व्यक्ती म्हणून कोणाचं काही सांगणार नाही, पण हे मला वाटतं हा सामूहिक निर्णय घ्यावा लागेल शासनाला की नेमकं काय करायचं. आपण जसं म्हणताय ते बरोबर आहे की गावागावामध्ये ओबीसीच्या बैठका वेगळ्या झाल्यात आणि मराठा समाजाच्या बैठका वेगळ्या झाल्या. मी शासनाच्या कानावरती बीड मधली जी परिस्थिती आहे ही शासनाच्या कानावरती त्या ठिकाणी टाकली की एकदम टोकाची लढाई ज्याला आपण म्हणू. हे म्हटलं बीड मधलं आहे म्हटलं चांगलं नाही. शासनाने म्हटलं तर इलेक्शन संपले दोन्ही समूहाला घेऊन बसलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने शासन तुम्ही मार्ग काढायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. बोगस कुणबी दाखले असा एक अटकेचा आरोप आहे. कुणबी दाखल्यांची कायदेशीर किती आहे, किती संविधानिक होऊ शकतं, काही ठिकाणी खानापूर आहे असं त्यांचा आरोप आहे. याबद्दल काही निरीक्षण नोंदवले का? स्क्रुटिनी कमिटी आहे माझ्या, कास्ट व्हेरिफिकेशन कमिटी आहे. कास्ट व्हेरिफिकेशन कमिटी या सगळ्या गोष्टी बघत असते. साहेब तुम्ही पण आता निवडणूक लढवली, तुमच्या मनात असा विचार नाही का की या व्यासपीठावर गेला तर आपला फायदा होईल, नुकसान होईल असं तुमच्या मनात? ते माझ्या मनात काहीच नसतं.
इलेक्शन हे काही आपल्या हातात आहे असं नाही, मतदाराच्या हातात आहे. 15 दिवस बघितलं तर मी जिंकतो अशी असणारी परिस्थिती आहे. शेवटचे 3-4 दिवस असं दिसलं की मुसलमान आपल्याकडून निघून गेले. त्याच्यामुळे मतदार काय करणार हे कधी सांगता येत नाही. त्याच्यामुळे असं चांगलं वाटणं वाईट वाटणं हे मी सोडून दिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.